सबस्क्राइब करा, बेल आइकन दबा। टोळी तालुका पारोळा येथे 20 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आणि तिला गुंगीचे औषध देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तर असे जे नराधम आहे तर या नराधमांना शिक्षा व्हायला पाहिजे, यासाठी आम्ही संपूर्ण महिला आघाडी निवेदन देत आहोत। आणि ठाकरे सरकारच्या या काळामध्ये महिलांवर जर असे अत्याचार होत असतील तर महिला सुरक्षित आहे का? तर ह्या सर्व महिलांना जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालावा आणि सरकारचं जे मनोधैर्य योजना आहे त्या योजनेमधून त्या महिलेला 10 लाख रुपये हे मिळावे अशी आमची सर्व महिलांची विनंती आहे। आणि लवकरात लवकर ह्याचा विचार करण्यात यावा, यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत। असेल तर वेळोवेळी महिलांवरही अत्याचार होत असतात आणि याच्यावर कुठेतरी लगाम भेटला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी एकत्रित येऊन खूप संतापजनक घटना आहे की एक अत्याचार करून त्या महिलेला जीवाचा सुद्धा अधिकार दिला जात नाही आणि तिला विष पाजून मारून टाकण्यात आलं। तर या सगळ्या नराधमांना कुठेतरी चाप बसायला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी मिळून इथे निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। त्या जे नराधम आहे त्यांना त्वरित त्यांना पकडून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि त्याच्या मुलीचा तर जीव गेलेलाच आहे, पण त्याच्या परिवाराला जो शारीरिक मानसिक आर्थिक जो त्रास झालेला आहे त्याचं कॉम्पन्सेशन म्हणून त्यांना काहीतरी मदत देखील शासनाने दिली गेली पाहिजे। आणि आम्ही या सगळ्या महिला या सरकारचा देखील निषेध करतो की वेळोवेळी राज्यामध्ये बलात्काराच्या या घटना घडत आहेत, त्याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे, त्यासाठी कठोर काहीतरी नियम शासनाने आणले पाहिजे। ठाकरे सरकारबद्दल हे सांगू इच्छिते की त्यांनी पण लवकरात लवकर विचार करावा आणि या नराधमांना शिक्षा